आपण पाहताय उत्तरेचा महासंग्राम दिवस जसा पुढे जाऊ लागलेला आहे तससा कौल जो आहे मतदारांचा नेमका कोणाकडे आहे ते सुद्धा स्पष्ट होऊ लागलेला आहे। पंजाब मधली स्थिती आता आपण पाहणार आहोत। पंजाब मध्ये आता या ठिकाणी आपण पाहताय आतापर्यंतच्या कलांमध्ये पंजाब मध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याचं चित्र आहे। या ठिकाणी महत्त्वाची आणि मोठी बातमी अकाली दल आणि भाजप यांची आघाडी झालेली आहे। कुठेतरी ते पिछाडीवर या ठिकाणी पडलेले आहेत। 27 जागांसह आप दुसऱ्या क्रमांकावर आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। काँग्रेस बहुमताकडे वाटचाल त्यांची सुरू आहे। त्याच्या खालोखाल आहे आप आणि त्याच्यानंतर अकाली दल आणि भाजप। महत्त्वाची आणि मोठी बातमी आतापर्यंतच्या कालांमध्ये पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याचं समोर येते। काँग्रेसला 64 जागांवर या ठिकाणी आघाडी मिळालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। 27 जागांसह आप हा दुसऱ्या क्रमांकावर आहे। अकाली दल आणि भाजप हा तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी। एकीकडे पंजाबची दृश्य आपण पाहत होता तर दुसरीकडे उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचं समोर आलेलं आहे। सुरुवातीच्या कौलानुसार उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। जर एकीकडे पंजाबमध्ये पाहिलं तर भाजप ही पिछाडीवर आहे। अकाली दल यांच्यासोबत आघाडी झालेली होती, तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे। तर इकडे उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधारी काँग्रेस जो आहे तो या ठिकाणी उत्तराखंडमध्ये त्याला 12 जागांवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय। सध्याची आघाडी आपण पाहताय। सुरुवातीच्या कौलानुसार उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे। खाली आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी निवडणूक होतीये। भाजपला 55 जागांवर आघाडी मिळालेली आहे। काँग्रेस आहे सत्ताधारी काँग्रेस अवघ्या 9 जागांवरच या ठिकाणी येऊन थांबलेली आहे आणि बहुमताकडे वाटचाल जी आहे ती या ठिकाणी भाजपची सुरू झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी उत्तराखंडमध्ये कोण बाजी मारणार? उत्तराखंडमध्ये भाजपलाच सर्वाधिक मतं मिळू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज होता आणि अंदाज जो आहे तो कुठेतरी आता खरा ठरू लागलेला आहे। भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू झालेली आहे। राठौर जी वहाँ पे थे 2014 से। ये पूरा का पूरा संगठन एक साथ आया है, जनता एक साथ आया और एक सबका साथ सबका विकास को वाकई में जनता ने अपने मन में उतारा है। किन मुद्दे को मानते हैं कि असली मुद्दा रहा जिसकी वजह से आप लोगों की जीत हुई? विकास क्या जो कह रहे थे कि शमशान और कब्रिस्तान जैसे मसले भी बाद में उभर कर सामने आए? देखिए, जो पिछले 60 साल से जो नहीं हुआ था यूपी के अंदर वो जनता उससे ऊब गई थी और अब एक विकास की राजनीति की तरफ आगे बढ़ना है, एक बदलाव लाना है बड़ा यूपी के अंदर। ये सारा ये जो जितना जनमत मिल रहा है ये उसी कारण से मिल रहा है कि देश का सबसे बड़ा राज्य इतना पीछे कैसे रहा हुआ था। अखिलेश यादव और राहुल गांधी को नकार दिया है यूपी की जनता ने। ये जो हाथ है जो कांग्रेस का ये काला हो चुका है, ये पापों से काला हो चुका है। इसको अब जनता कभी भी स्वीकार नहीं करेगी। आपण पाहताय भाजप कार्यकर्त्यांचा हा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत। भाजपची सरशी होताना दिसते आणि त्याच्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधला हा उत्साह आणि फक्त मोदी मोदीचा नारा जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय। भगवी होळी खेळली जाईल 11 मार्चला असं मोदींनी एका रॅलीमध्ये म्हटलेलं होतं आणि त्याच्यानंतर खरंच गुलालांची जनता पार्टी ने भारत के एक बहुत महत्वपूर्ण चुनाव में विजय प्राप्त की है। मैं सबसे पहले तो प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को बधाई दूंगा उनके कुशल नेतृत्व के लिए, उनकी पारदर्शिता और विश्वसनीयता के लिए जिसमें आज पूरा देश उनके साथ खड़ा है, उनके पीछे खड़ा है। भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह जी ने जिस प्रकार से इस पूरे चुनाव में एक शिल्पकार की भूमिका निभा की,
और पूरे चुनाव का आयोजन बहुत ही कुशल तरीके से किया। साथ ही साथ भारतीय जनता पार्टी के उत्तर प्रदेश का नेतृत्व, हमारे उत्तर प्रदेश के अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य जी, वहाँ के प्रभारी ओम माथुर जी, संगठन मंत्री सुनील बंसल जी, हमारे उत्तर प्रदेश का नेतृत्व राजनाथ सिंह जी, उमा भारती जी, कलराज मिश्र जी और लाखों लाखों कार्यकर्ताओं ने जिस प्रकार से इस पूरे चुनाव को अटल परिश्रम और दिन रात मेहनत करके लोगों का दिल जीता है, मैं समझता हूं ये जसजसा आता भाजपला विजय मिळू लागलेला आहे, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहत आहे। विकासाला दिलेलं हे मत आहे, विकासाला दिलेला हा कौल आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर हे जे निकाल हाती येऊ लागलेले आहेत त्यावर ओमर अब्दुल्ला यांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते। हे निकाल पाहता आता 2019 ची नाही तर 2024च्या निवडणुकांची तयारी आता करावी लागणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। ट्विटरवर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। विधानसभा निवडणुकींचे निकाल म्हणजे आता सर्वांनाच 2019 नव्हे तर 2024च्या निवडणुकीची तयारी ही आता करावी लागणार आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, आपलं मत मांडलेलं आहे। विधानसभा निवडणुकांचे निकाल, भाजपची जी विजयी घोडदौड जी आहे ती सुरू झालेली आहे। 2014 नंतर आता 2017 मध्ये सुद्धा मोदींचा करिश्मा जो आहे पाहायला मिळतो आणि त्यावर ओमर अब्दुल्ला यांची ट्विटरवरची ही प्रतिक्रिया। ओमर अब्दुल्ला यांच्या या ट्विटमुळे चर्चेचा पुढचा टोनच सेट केलेला आहे। ओमर अब्दुल्ला हे बहुधा पहिले राजकारणी ठरलेले आहेत आणि ते सुद्धा काश्मीरमधून, की ज्यांनी एक सरळ जे कोणी बोलू शकत नव्हतं त्याचा त्यांनी उच्चार केलेला आहे। खरं तर इतर वेळी ओमर अब्दुल्ला यांची लाईन, त्यांच्या पक्षाची लाईन काश्मीरमध्ये असणं हे सगळं प्रतिकूल, पण तरी सुद्धा त्यांनी लाईन घेतलेली, त्यांनी चर्चेचा अजेंडा सेट केलेला आहे आणि त्यामुळे मला आता हाच मुद्दा घेऊन चर्चेला पुढे न्यायचा आहे। आपल्यासोबत आता नवीन गेस्ट आलेले आहेत, त्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो। नागपूरहून माझ्यासोबत सुधीर पाठक आहेत, तरुण भारतचे संपादक आहेत। याशिवाय इथे स्टुडिओमध्ये माजी संपादक आहेत सुधीर पाठक। याशिवाय मेराज सिद्दीकी समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आपल्यासोबत आलेले, त्यांचेही स्वागत। मेराज जी, आपका भी यहाँ मैं इस्तकबाल करता हूँ। इथे स्टुडिओमध्ये आपल्यासोबत हेमंत देसाई आहेत, तेही चर्चेत सहभागी होत आहेत आणि बाकीचे सर्व गेस्ट तर आहेतच। मी पहिल्यांदा निलेश पासून सुरुवात करेन, त्यानंतर नागपूर आणि पुणे स्टुडिओवरनं मी परत येईन। निलेश, ओमर अब्दुल्ला पहिले ठरले जे म्हणतायत, आता 2019 वगैरे सोडा, 2024 कडे लक्ष द्या। अगदी प्रसन्न, आपण सुरुवातीला ज्या वेळेला कल स्पष्ट होत आले, साधारण 300 जागा या भाजपला मिळत आहे अशा स्वरूपाचं उत्तर प्रदेशातलं चित्र पाहायला मिळालं, उत्तराखंडातलं पाहायला मिळालं। त्यानंतर आपणच बोलताना म्हणालो होतो मुख्यतः आता 10 वर्ष तरी विचार करू नये। 10 वर्षाचा अर्थ हाच होता की 2024च्या निवडणुकांपर्यंत तरी काँग्रेसनं आता देश पातळीवर सत्ता मिळवण्याचं स्वप्न जे आहे ते बघू नये आणि तीच प्रामाणिक प्रतिक्रिया जी आहे ती ओमर अब्दुल्लांच्या माध्यमातून आहे। ओमर अब्दुल्ला आणि त्यांचं कुटुंब हे सातत्यानं प्रो काँग्रेसी राहिलेलं आहे, पण असंही असताना देशानं एक नेता म्हणून जर कोणाला स्वीकारलं तर ते सध्या तरी मोदींना स्वीकारलं अशा स्वरूपाचं चित्र आहे। तेच ओमर अब्दुल्ला मान्य करताय। नव्या पिढीची ही प्रतिक्रिया आहे, तरुण नेतृत्व म्हणून ओमर अब्दुल्लांकडे आपण सातत्यानं बघतो। समवयस्क आहे, मग पायलट असो, इतकंच नाही राहुल गांधी असो, यांच्या समवयस्क असलेला हा नेता आहे आणि हा स्वीकारतोय की आता 19ची नाही 24ची तयारी करायला हवी आणि काँग्रेसला निश्चितपणे आता पंचवार्षिक योजना जी असते ती तयार करावी लागेल जर काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी घ्यायची असेल तर। निश्चितपणे पंजाबमध्ये यश मिळतंय, काँग्रेस पूर्णतः संपून जाते अशी परिस्थिती नाही, उलट जो लुकलुकणारा दिवा होता तो प्रखरतेनं समोर येताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे काँग्रेसला खूप चांगली अशी संधी आहे। मात्र ही 19ला तातडीनं मिळेल अशी शक्यता नाही आणि हे मुळात जाणलंय ते ओमर अब्दुल्लांनी, ते स्वीकारतायत आणि ते प्रामाणिकपणे स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी हा मुद्दा घेऊन नागपूरला जातोय सुधीर पाठक यांच्याकडे। सुधीर पाठक जी, मोठं यश म्हणजे मोठी जबाबदारी सुद्धा असते। आता तुम्हाला कुणालाही बोट दाखवता येणार नाहीये, ना विधानसभेत, ना लोकसभेत, ना राज्यसभेमध्ये आणि अजेंडे तर अगदी राम मंदिरापासून उत्तर प्रदेशच्या विकासापासून असंख्य पडलेले आहेत आणि तिकडे आता ओमर अब्दुल्लांसारखा तर तुम्हाला 2019 सुद्धा तुम्हाला द्यायला तयार आहे। ओमर अब्दुल्लांसारखा नेता, याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण आता कुठलंही कारण उरणार नाहीये तुमच्याकडे। करता मैं नहीं समझता कि अलायंस का फार्मूला फेल किया है। ये जरूर है कि कोई इस बात से इनकार नहीं कर सकता कि अखिलेश यादव ने विकास किया था, विकास की थी, उसी विकास को मजबूती देने के लिए कांग्रेस ने अलायंस किया था। आज वहाँ की जनता ने जो वोट बैंक की राजनीति है उसको तरजीह दी और विकास को धता बताई, तो विकास वहाँ पे हारा और वोट बैंक की राजनीति जीती। तो ये तो मैं कह सकता हूँ कि यहाँ पे ये है।
और ये कहना कि कोई अलायंस गड़बड़ किया था, कोई हाईकमान का फैसला गलत था, बिल्कुल नहीं। हम लोग मजबूती के साथ लड़े, चुनाव में होता है वही पंजाब। और जहाँ तक आप लोग बात करते हैं राहुल जी की है, तो राहुल जी तो पंजाब भी गए तो वहाँ क्यों जीत रहे हैं, मणिपुर भी गए तो वहाँ भी जीत रहे हैं, गोवा में गए वहाँ हम जीत रहे हैं। तो ऐसा कुछ नहीं है। ये जो है चुनाव में इस तरह से लगा रहता है। उत्तर प्रदेश में हमारे पास वोट बैंक की राजनीति में पीछे रह गए, जो उन्होंने एक हमेशा वहाँ जातवाद और ध्रुवीकरण और धर्म के नाम पे ये सब जो तमाशा किया, और विकास की तो बात ही नहीं बीजेपी ने रखी। तो विकास हारा, वोट बैंक की राजनीति जीती। 2019 के लिए काफी महत्वपूर्ण था उत्तर प्रदेश का चुनाव। 2019 में आप देखेगा नतीजे इसके एकदम उलट होंगे, क्योंकि अब लोगों को पता चलेगा कि बीजेपी कुछ कर पाती नहीं। जैसे केंद्र में 3 साल उन्होंने कुछ नहीं किया, वैसे राज्य में कुछ 2 साल अगले कुछ नहीं करेंगे। तो वहाँ पे इसके बाद लोगों को एहसास होगा और गलती का पता चलेगा। एक सवाल ये, प्रशांत किशोर के रोल के ऊपर भी चर्चा हो रही है, एक स्ट्रेटेजिस्ट के रूप में लेके आए थे, आपको लगता है कि ये एक बहुत बड़ा देखिए वो क्या है कि नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन सब पार्टियां मदद लेती हैं और वो करती हैं, उनका काम वो है, इसलिए उनको बेवजह इस विवाद में नहीं घसीटना चाहिए। एक छोटा सा आखिरी सवाल, क्योंकि जब हार होती है तो जवाबदेही और जिम्मेदारी भी होनी चाहिए। आज उत्तर प्रदेश में जो हार हो रही है, क्या कांग्रेस के लीडरशिप या स्थानीय जो प्रदेश के नेता किनको जवाबदेही है? नहीं, हम लोगों की जिम्मेदारी है, जो हम लोग नेता वहाँ के, हम सब की जिम्मेदारी है, इसलिए हम अपने ऊपर जिम्मेदारी लेते हैं। राहुल गांधी राहुल जी तो सब जगह, पंजाब गए तो वहाँ जीत रहे हैं, तो उसके लिए क्यों नहीं बोल रहे? गोवा में जीत रहे हैं, वहाँ क्यों नहीं बोल रहे? मणिपुर में अच्छा प्रदर्शन चल रहा है, वहाँ क्यों नहीं बोल रहे? तो राहुल जी पे जिम्मेदारी का, उनका काम है पार्टी के लिए सब तरफ काम करना। गठबंधन का फैसला सही था, बिल्कुल सही था। आता काँग्रेसची प्रतिक्रिया आलेली आहे की राहुल गांधींवरती लगेच आता काही ठेवू नका, तुम्ही कुठलाही त्यांच्यावरती दोष ठेवू नका, कारण पंजाबमध्ये चांगला परफॉर्मन्स झालेला आहे, असं आता प्रतिक्रिया येत होती। आपला विषय चालला होता 2019 नव्हे 2024 ची तयारी करसा ओमर अब्दुल्ला म्हणतात। मी खरं तर नागपूरला गेलो होतो, पण मी पाठकजी तुम्ही मगाशी बोलत होता पण तुमचं ऐकायला येत नव्हतं, कारण मध्ये बाईट आला होता काँग्रेसचा। हरकत नाही, मी पहिल्यांदा आता काँग्रेसकडे जातो, कारण पहिला आलाय तो काँग्रेसचा राहिलेला आहे ओमर अब्दुल्लांचा। मी महाजनांकडे जातो। महाजन सर, या प्रतिक्रियेकडे आपण कसं पाहता? फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला हे दोघेही पिता पुत्र अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना त्यांच्या मंत्रिमंडळात होते। जेव्हा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री म्हणून परत श्रीनगरला गेले, तेव्हा त्यांचे चिरंजीव उमर अब्दुल्ला हे वाजपेयी मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून सहभागी होते। त्यामुळं नॅशनल कॉन्फरन्स या काश्मीरमधल्या पक्षाचा जो काही राजकीय विचार आहे तो त्या काळानुसार ठरत असतो। त्यामुळं आता त्यांची स्वतःची राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी हे ट्विट केलं असेल तर त्यांच्या पुरता हा प्रामाणिकपणा म्हणता येईल, पण म्हणून ह्याचं ब्रॉड पॉलिटिकल लेवलला सिद्धांतन करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। बरं, मला दुसरा एक मुद्दा असं सांगायचा होता की मगाशी पंजाबमधल्या ड्रग मिनास बद्दल चर्चा करताना आम आदमी पक्षाने असं सांगितलं की काँग्रेसचा सुद्धा यात हात आहे। आता ह्याच्यावर हसावं का रडावं हे कळत नाही। याचं कारण आपल्याला जर आठवत असेल तर 2 वर्षापूर्वी राहुल गांधींनी पंजाबमधल्याच एका जाहीर सभेमध्ये या सगळ्या नशिले पदार्थांनी पंजाबातल्या तरुण पिढीचं जीवन नष्ट केलं आहे असं जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलं। तेव्हा हा पंजाबी अस्मितेचा अपमान आहे आणि पंजाबमधल्या तरुण मुलांचा अपमान आहे असं आकांडतांडव कुणी केलं होतं? तेव्हा निदान सर्व पक्ष नालायक आहेत, सर्व पक्ष अपात्र आहेत आणि आम्हीच फक्त हा कोण संप्रती नव्या पुरुषाचा अवतार किंवा हा कोण संप्रती नवा पुरुषावतार या थाटात जर बोलायचं झालं तर त्याला काही चर्चेला उत्तर नाही, त्याला काही प्रतिवाद नाही। म्हणून मुद्दा असा की पंजाबमधला ड्रग मिनास, पंजाबमधले अंमली पदार्थ आणि नशिल्या पदार्थांचा व्यापार ही गेल्या 3-4 वर्षापासून किंबहुना त्याच्याही आधीपासून या आधीच्या अकाली दलाच्या टर्म पासूनचाच प्रश्न आहे। पण 5 वर्ष त्यांच्याबरोबर राहिले लोकही त्याच्याबद्दल बोलत नव्हते। सर्वप्रथम राहुल गांधींनी ते आवाज उठवला असता त्या सहकारी लोकांनी राहुल गांधींच्यावर अशा प्रकारची चिखलफेक केली होती। एवढं फक्त रेकॉर्डवर मला आणायचं। मी नागपूरला जातो सुधीर पाठक यांच्याकडे। सुधीर पाठकजी, मगाशी राहिलेला आपला मुद्दा होता तो म्हणजे भाजपचं उत्तरदायित्व, मोठं यश मिळालेलं आहे, मोठी जबाबदारी आहे, आता अपेक्षा फक्त पूर्णच करायच्या आहेत आणि आणखी ह्याला एक मर्यादा पण आहे या यशाला। ती मर्यादा म्हणजे हे यश फक्त शक्य झालं ते मोदींमुळे। सगळीकडे मोदींचा जय जयकार आहे, पक्ष वगैरे पक्ष संघटना हे सगळं नंतर आहे, त्यामुळे मोदींशिवाय हे शक्य नव्हतं। त्यामुळे आताचा विजय हा मोदींचा आहे, भाजपचा नव्हे असं म्हटल्यास चुकीचं ते काय?
हे सगळं लॉजिक जे आहे हे आपण 2014ला देखील म्हटलं होतं की ज्यावेळेला युपीमधनं 73 जागा बीजेपीला मिळाल्या खासदारपद, तरी आपण म्हटलं होतं की हा भाजपचा नाही, हा मोदींचा आहे. अरे मोदी आणि बीजेपी जर एक होऊन त्या ठिकाणी आहे, स्वाभाविकपणे मोदी सध्या पंतप्रधान असल्यामुळे हा मोदींचा विजय असंच म्हटलं जाईल. आणि सामान्य माणसाच्या घोषणा काय होतात याच्याकडे आपण, हे निश्चितपणे आहे की हे जे यश मिळालं आहे हे यश निश्चितपणे सामान्य कार्यकर्त्यांनी या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये मिळवलेलं आहे. त्याचं मोठेपण निश्चित आहे आणि त्यांनी एक निश्चितपणे दिशा दिली आहे की महाजन सर जरी म्हणत असले की 2024चं बघायला गरज नाही, पण 19 मध्ये तरी निश्चित हाच सेट राहील असं आपल्याला म्हणायला निश्चितपणे जागा आहे. आणि स्वाभाविकपणे जे आश्वासनं दिले आहेत ते पूर्ण करणं हे भाजपचं कर्तव्य राहणार आहे. आत्तापर्यंतचं आपण पाहतोय की मोदींनी जे जे काही निर्णय घेतलेत ते त्याच दिशेने सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन, त्याच्यावर टीका काहीही होत, टीका कशीही झाली तरी त्याला न डगमगता आणि त्यांनी योग्य पद्धतीने विषय पुढे नेलेले आहेत. तसंच अन्य विषयांबद्दल, विशेषतः उत्तर प्रदेशच्या बद्दल देखील होईल असं आपण आशा बाळगायला काही कारण नाही. बरं, मी इकडे स्टुडिओमध्ये परत एकदा येतो आणि आता आपला सगळा कोर्स चाललेला आहे तो ओमर अब्दुल्ला आणि त्याच्या ट्विटच्या अनुषंगाने. सौरभ काय म्हणतोय? एकच गोष्ट सांगायची आहे मला की दिल्लीमध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी लहान विद्यार्थ्यांसमोर एक सभा घेतली होती. स्मृती इराणी पण तिकडे आल्या होत्या, नरेंद्र मोदी पण तिकडे होते. एका 9वीतल्या मुलाने नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला की देशाचा पंतप्रधान मला बनायचं आहे, मग मी आतापासून काय करू? मोदींनी पहिले त्या मुलाला वय विचारलं, बाबा तुझं वय किती? तर तो मुलगा बोलला की माझं वय 14. हा मी 11 वर्ष पंतप्रधान काही बनू शकत नाहीस, मग 24 पर्यंत मला धोका नाही. मग ही पद्धतच त्यांची होती. प्रश्न हा आहे की दीवारमध्ये अमिताभ बच्चन बद्दल डायलॉग आहे संजीव कुमारचा, मैं इस बात से हैरान नहीं हूं कि उसने ये करके दिखाया, मैं इस बात से हैरान हूं कि वो जानता था कि वो कर सकता है. ही जी गोष्ट आहे ह्या सगळ्यामध्ये असा करिश्मा पूर्वी इंदिरा गांधींकडे होता आणि त्यामुळे त्या पार्टीचा फेस होता. लक्षात घेऊया आपण, एक इंदिरा गांधींनी काँग्रेस 2दा फोडलेली आहे आणि जी आजची तुम्हाला इंडियन नॅशनल काँग्रेस दिसतेय, जी पूर्वी इंदिरा काँग्रेस काँग्रेस आहे, ती ॲलन ह्यूमची काँग्रेस नाहीये, ती काँग्रेस आहे, ती काँग्रेस आहे ती. आता तो आय लावत नाहीत, त्यांनी तो पुढे आता काँग्रेस ती देशभरात पसरलेली राष्ट्रव्यापी केलेली आहे. त्यामुळे ह्या असे लोक या देशाला काही नवीन नाही आहेत. फक्त आता या क्षणी होतंय असं की सेक्युलर विचार किंवा समतावादी विचार किंवा फुले आंबेडकरवादी विचार, हिंदुत्ववाद विरोधी विचार असलाच पाहिजेत, काही प्रश्न नाहीये. पण त्या सेक्युलर विचारांना जर चेहरा असेल तर तो चेहरा राहुल गांधींचा आहे का, हा महत्वाचा. तो बहुधा ओमर अब्दुल्ला तो मान्य नाही. मी सिद्दीकी सरांकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा देसाईंकडे येतो. देसाईजी, ओमर अब्दुल्ला यांचं हे विधान हे वस्तुस्थिती निदर्शक भविष्यलक्षी आहे का सरळ सरळ निराशावादी आहे? ओमर अब्दुल्लांना सुद्धा स्वतःच भविष्य दिसतंय आता, तिथे अंधकार दिसतोय, तर त्यांना उजेड पाहिजे. ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने पण मोकळेपणाने अनेकदा ते बोलतात आणि मी त्याबद्दल त्याचं स्वागत करेन. प्रश्न असा आहे की आता एक्झिट पोल बद्दल पहिल्यांदा मला भाष्य करायचंय. एक्झिट पोलचे 100% अंदाज चुकतात आणि आमचेच फक्त बरोबर होत असतात असं एका पत्रकारांनी काल सांगितलं, अनेक पत्रकारांनी असं सांगितलं. पण एक्झिट पोलचे अंदाज कसे चुकले आहेत की ते भाजपचं यश काही मध्ये मापन करण्यामध्ये सुद्धा चूक झालीत, कारण त्यांना वाटलं होतं एवढं यश उत्तर प्रदेशमध्ये मिळताना दिसतंय आता. त्यामुळे आपण असं म्हटलं पाहिजे की सगळंच एक्झिट पोल जे आहे ते 100% संपूर्ण चुकतं असं नाही, कारण पत्रकार तर 100% वेळा अनेकदा चुकलेले आहेत. तिथे काहीतरी सायन्स तरी दिसतंय. दुसरी गोष्ट म्हणजे याबाबत आता राहुल गांधींबद्दल आता प्रश्न विचारण्याची आता वेळ आलेली, कारण केव्हा येणार हा आता केव्हाही आपण विचारलं तर बघा राजीव शुक्ला वगैरे जे लोक आहेत ही टिपिकल काँग्रेसची पद्धत आहे की त्यांना त्याच्यामधनं वगळायचं. म्हणजे हा पराभव त्यांचा नाहीये, कारण पंजाबमध्ये मणिपूरमध्ये गेलेत वगैरे, पण पंजाब आणि मणिपूरमध्ये किंवा गोव्यामध्ये ठाण मांडून ते बसले होते का? इथे उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदाच काँग्रेसबाबत सपा के दो लडके अशा प्रकारचा जो प्रचार झाला सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यामध्ये काँग्रेस पक्ष म्हणून अन्य नेते किती, चिदंबरम घ्या, जयराम रमेश घ्या, कुठले तुम्ही कुठलाही नेता बघा, इथे एकत्रितपणे त्यांनी सभा घेतल्या नाहीत. काँग्रेसची संपूर्ण जी काय आयडिओलॉजी इतक्या वर्षांची आहे ती सांगण्याचा प्रयत्नच झाला नाही तिथे. काँग्रेसचे काही बुंदेलखंड सारखे भाग जे आहेत, मी असं म्हणणार नाही की राहुल गांधींनी मेहनत घेतली नाही, त्यांनी मेहनत घेतली, परंतु त्यांचं नाणं आता चालताना दिसत नाहीये. हे कधीतरी एकदा मान्य करून
संपूर्ण काही राहुल गांधी असं म्हणाले होते की 100 नेते पंतप्रधान पदाचे मी जयपूरमध्ये म्हणाले होते आमच्याकडे आहेत, आम्ही तयार करू. कुठे ते नेते ते दिसले नाहीत. तेव्हा आता काँग्रेसला खरोखर आत्मचिंतन करायला पाहिजे की राहुल गांधींच्या मागे संपूर्ण शक्ती लावायची का. पक्ष मोठा आहे ना काँग्रेसचा, काँग्रेसला मोठा इतिहास आहे, त्याचा विचार करायला पाहिजे. महाजनांना नक्की विचार. प्रसन्न या बाबतीत म्हणेन की पूर्णतः राहुल गांधींचं नेतृत्व नाकारूनच टाकणं ही चुकीचं आहे. जर पंजाबमध्ये यश मिळालंय, गोव्यात काही प्रमाणावर मिळालंय, मणिपूरमध्ये मिळालंय, तर जर अपयशाचं धनी आपण त्यांना मानत असू तर ज्या भागामध्ये यश मिळतंय त्याचं यशही राहुल गांधींना दिलं पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे आतापर्यंत झालेल्या पराजयाचं प्रत्येक खापर हे आपणच माध्यमांनी राहुल गांधींवर फोडलेलं आहे. अगदी हेमंत देसाई पण मान्य करतील की आपण फोडलंय आणि आपण हे मान्य करायलाच हवं. एकीकडे जर मोदींना आपण उत्तर प्रदेशचं यश देत असू तर राहुल गांधींना पंजाबचं यश दिलं पाहिजे, कारण त्यांचं नेतृत्व होतं आणि त्यामुळे सपशेल राहुल गांधींचं नेतृत्व हे बदलण्याची गरज आहे किंवा ते अपयशीच आहे असं म्हणणं मला वाटतं थोडंसं प्रो बीजेपी किंवा प्रो मोदी अशा स्वरूपाचं वक्तव्य. एकच गोष्ट सांगतो, मी असं म्हटलं की राहुल गांधींनी मेहनत घेतली नाही असं नाही, मेहनत घेतली असं मी म्हटलं. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं जे नेतृत्व आहे ते, आणि पंजाबमध्ये अमरिंदर सिंग आणि राहुल गांधी यांचे मतभेद होते. आणि मुख्य म्हणजे अकाली दलाला त्यांच्या विरोधी जी लाट होती त्याचा सुद्धा फायदा झाला. महत्वाची गोष्ट म्हणजे माझं असं म्हणणं आहे की फक्त राहुल गांधींवरती ताकद न लावता आणखीन नेते समोर आणले पाहिजे, संपूर्ण संघटन त्याच्यामध्ये पुढे आणलं पाहिजे. एकच तुम्हाला गंमत सांगतो की अमिताभ बच्चनचे 6 सिनेमे पहिले फ्लॉप गेले आणि हा चालेल की नाही असं वाटलं, पण 7वा सिनेमा चालला. आता 7वा सिनेमा राहुल गांधींचा केव्हा येणार याची आम्ही वाट बघतोय. याच्यातला दुसरा प्रश्न असा आहे की व्यक्तिपूजा जशी नसावी तसा व्यक्तिद्वेष सुद्धा नसावा. कारण व्यक्तिपूजेचा म्हणजे जन्म जो होतो ना ते व्यक्तिद्वेषातूनच होतो, त्याचा गर्भत्व तो आहे. तर त्याच्यामुळं द्वेषही करू नये, पूजाही करू नये. आत्ताच्या भागात 2 लोकांनी एक घेतले पाहिजे, 2 मेसेजेस घेतले पाहिजे की लोकांनी पराटीचा कुटुंब कल्याणवादाला विरोध केलेला आहे. पंजाबमध्ये तुम्ही पहा, अकाली दलाचा बाप मुख्यमंत्री आणि मुलगा उपमुख्यमंत्री हा सगळ्यात विनोदी विषय असतो. मग ते पंजाबचं दोघांनी सगळ्या फॅमिली म्हणून काय वाटोळ केलं ते आहे, लोकांनी उत्तर दिलं. दुसरा भाग आहे अखिलेश. म्हणजे मी मुलायम सिंगांना अनेक वेळा भेटलो, मुलाखती घेतल्या. तर अगदी 20 वर्षापूर्वी सुद्धा ज्या वेळेला अखिलेशला ते आणत होते ते अखिलेश सुद्धा विचार करते अखिलेश म्हणतात. तर अखिलेश नाव काढलं की त्यांना स्वतःला कोणीतरी गुदगुल्या करते असं वाटायचं. अखिलेश को पूछो, अखिलेशने एक या असं 20 वर्षापूर्वी सुद्धा ते होतं. आता इतक्या पद्धतीनं त्यांनी जे सगळं स्वतःची पुढची पिढी जी टाकली लोकांनी नाकारलेली हो. तुम्ही 25, 30 लोक तुमच्या एका कुटुंबातले आणताय, हे करता. लोकांनी त्याच्यातनं काहीतरी मेसेज घ्याल का नाही. एवढं अकाली दलाचाही घ्या, याचाही घ्या, आणि राहुल गांधींचा द्वेष करायचंही काही कारण नाही, त्याचा विजय. परंतु त्यातला दुसरा भाग एक लक्षात घ्या की नेहरू आणि गांधी कुटुंबाचा जो काही पूर्वांचलमध्ये अलाहाबाद, फुलपूर आणि रायबरेली, अमेठी या भागात जो बेस आहे ना, त्या बेस हा उखडला जातोय. या निवडणुकीत हे लक्षात घेतलं पाहिजे. ते काय विखडला जातो, तिथला विकास का थांबला, तिथं विकास करून सुद्धा लोक उत्तर द्यायला लागलेले आहेत. हा भाग आहे. आणि त्याच्यामुळं याच्यातून जर काही सुज्ञपणानं काय घ्यायचं असेल तर घ्या. अगदीच काही त्याच्याकडं झडपा लावून बघितलं काँग्रेसनी तर त्याच्यात काँग्रेसचा उद्धार होणार. अगदी असाही केला मगाशी बोलताना, आणि तो बरोबर होता, गंभीर होता की बहुधा अमेठी, रायबरेली हे खासदारकीया निघून गेल्याशिवाय कदाचित काँग्रेसला कळणार नाही. आणि तो खरंच तसा मुद्दा आहे. तो मुद्दा घेऊन मी येणार आहे सविस्तर. आपण देशाच्या राजकारणाबद्दल आता बोलतोय, त्यापूर्वी एक छोटासा ब्रेकच्या नंतर आपल्याला सिद्दीकींकडे पण जायचंय. समाजवादी पार्टीचा हार व्हावा, पण हा हार म्हणजे रसातळाला जाणारा हार, ही पराभव का व्हावा, त्याबद्दल मी त्यांना विचारणार आहे ब्रेक नंतर. पाहत राहा जय महाराष्ट्र. Thank you.